चैत्र महिना सुरू झाला की बाजारामध्ये कैऱ्या येतात। त्यामुळे आज आपण बघणार आहोत चैत्र महिन्यात खास करून केली जाणारी कैरीची वाटली डाळ कशी करायची। ही कैरीची डाळ तुम्ही तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत खाऊ शकता। करायला अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कैरीची डाळ होते। तर लगेच बघूया ही झटपट रेसिपी कशी करायची। त्यासाठी 1 वाटी भरून चणा डाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये। त्याचबरोबर एक छोटीशी कैरी घेतलेली आहे। कैरी जास्त आंबट लागू नये किंवा कैरीची डाळ आंबट लागू नये यासाठी कैरीची साल पण घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ उपसून घ्यायची आणि त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या। हिरवी मिरची टाकायची। हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। त्याचबरोबर ताजी कोथिंबीर टाकायची। थोडीशी कोथिंबीर भरपूर टाकली की कैरीची डाळ चवीला छान लागते। त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायची। 1 आल्याचा तुकडा टाकलेला आहे। थोडंसं मीठ टाकायचं। हवी असेल तर साखर किंवा गूळ पण यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता बघा, पाणी न टाकता अगदी पल्स मोडवर म्हणजेच बंद चालू करत मिक्सरमध्ये ही डाळ फिरवून घ्यायची। पाणी टाकण्याची गरज नाही। अशी जाडी भरडी ही कैरीची डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। तयार आहे बघा ही कैरीची डाळ। आता एखाद्या बाउलमध्ये ती काढून घ्यायची। आता 1 चमचा भरून तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरी, हिंग, 1 हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, थोडंसं पांढरे तीळ टाकून अशा प्रकारे फोडणी कैरीच्या डाळीवर ओतून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची। तुम्ही ही फोडणी तुपामध्ये देखील देऊ शकता। मी तेलामध्ये ही फोडणी दिलेली आहे। तर इथे बघा ही कैरीची वाटली डाळ तयार आहे। ही अशा प्रकारे कैरीची डाळ तयार करून एखाद्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। जेवणाच्या वेळेला तुम्ही तोंडी लावण्यासाठी ही कैरीची डाळ घेऊ शकता। तर नक्की तुम्ही या चैत्र महिन्यामध्ये अशी ही कैरीची डाळ करून बघा। चवीला अतिशय छान लागते। जेवणाची चव वाढते। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही कैरीची डाळ बनवू शकता। धन्यवाद।